नमस्कार मित्रांनो, आज आपण भात पेरायला आलोय मळ्यात। पहा, भात पेरणी चालू आहे। इकडे आमचा ट्रॅक्टर उभा केलाय, आमचा राब आहे, भात पेरायला लावलाय आणि आता आपण त्याच्यामध्ये चवळ टाकत आहोत। याच्यामध्ये आपले सगळा मित्रांनो टाकतो, वाकी, भात, चवळ, तीळ, मित्रांनो, शेताचे काठेला आपण मोखवलचे फुलं पण सोडले। बघा मित्रांनो, बघा साईडला पिवळ्या कलरचे दिसतात। हे सुकलेली फुलं सोडलेत आपले राबाच्या मेऱ्याला। बघा, पावसाने वातावरण असा फुलांसारखा झालाय मित्रांनो। असा वाटतं मस्त निसर्गरम्य वातावरण निर्माण झालाय, एकदम जबरदस्त। पावसाळा सुरू झाला का मित्रांनो, वातावरणाचा असा रंगरूप बदलून जातो मित्रांनो। माणसाला असा एकदम निसर्गरम्य वातावरण तयार होतं। तर मित्रांनो, या ठिकाणी आमची ही लहानशी झोपडी दिसते आणि या बाजूला आजोबांची एक ही झोपडी दिसते, एकदम जबरदस्त। आमच्या माळावरती 2 झोपड्या आम्ही बांधलेल्या आहेत। आता चला तर आपण बिया बघू, आपण शेतामध्ये काय काय, राबामध्ये काय काय टाकल्यात त्या। हे सर्वप्रथम आपण चवळी टाकली, ही सफेद कलरची आहे, ती शहरी चवळी आहे। ह्या वाकी आहेत, वाकी पण आपल्या टाकल्यात शेतात। नंतर इथे काही बियाणे आहेत, ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। ह्या साईडनी भोपळीच्या बिया आहेत। इकडनं ह्या आपले आंबाडी, काही मासी वगैरे आणतो तेव्हा आंबाडी टाकल्यावर किती खतरनाक मस्त भाजी लागते, आंबट आंबट। आणि हे तीळ आहेत, तीळ पण आपल्या साईडला टाकलेत राबाचे। नंतर ह्या ठिकाणी हे भेंडे आहेत। नंतर आहेत कोहळ्याच्या बिया ह्या आहेत। नंतर ह्या चवळ्या आहेत, आपले दुकानामधून आणलेल्या आहेत, त्याच्यामुळे लाल कलर आहे त्यांना। आणि गावठी चवळे आहेत, गावठी चवळ याला आपले सांगतो, दिवाळीला खातो हे आपले।
त्याचं नैवेद्य दाखवतो देवाला. हे काकड्याचं बी आहे, काकडीचं. हे दोडक्याचं बी आहे. एक नंतर कारलीचा बी आहे, नंतर कोहळ्याचं आहे, नंतर हे डांगराचं बी आहे, नंतर हे कारलीचं आहे बी, नंतर हे काळ्या दिसते ते मिक्स आहे, ते माठ भाजी आहे त्याच्यामध्ये. हे लहान काळे बी आहे, ते माठ भाजीचे बी आहे, ते पण आपल्याला साईडला सोडलेलं आहे. नंतर ही सुकलेली झेंडूची फुलं म्हणजे मोखवाली, ते आपण आपले साईडला सोडली, मजा अशी दाखवली तुम्हाला सुकलेली फुलं. आणि ह्या तुरी आहेत, तूर आपण तुरी पण टाकल्यात राबामध्ये. असे आपले सगळी बियाणे मिक्स करून मस्त पेरलेली आहेत. त्याला तर आपल्या आता भोपळीचे बिया लावायला जाऊ. इथं आपण भोपळीच्या ह्या झाडाखाली भोपळीच्या बिया लावू. इथे कावळ्याचे मामास आहेत. आता मित्रांनो, ह्या ठिकाणी आम्ही ह्या घोरी ओढल्यात, ते चवळी लावायला सुरुवात केली आम्ही. ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी चवळी लावणार आहेत, कारली लावणार आहोत. तर आपण ह्या बिया ह्या दिसतात ह्या आपले कुंपवानला टाकायला जात आहोत. ह्या सागर गोटा ह्या बियांचे नाव आहे. तर ते आपण कुंपवानला सोडलं की त्याचे कुंपवान मस्त होतं. तर त्या कुंपवानला टाकू एक. या ठिकाणी आपल्या ह्या साबरी दिसतात, ह्या ठिकाणी आपल्याला त्या एक बिया टाकायच्या आहेत. ही मित्रांनो कवळी भाजी, ही रानभाजी आहे. आपल्याला मस्त एक नंबर दिसते. इथे पण मस्त फुललेले आहेत. मित्रांनो, आपल्याकडं सफेद कलरची कवळी भाजी आहे, काही ठिकाणी जांभळ्या कलरची फुलांची कवळी भाजी असते, ती एकदम मोहर असते. आणि हे भाजी आपण खात नाही. कावळ्याच्या मामा असायची पाती जाड असते आणि ती कवळी भाजीची पातळ असते. हे बघा, याची पाती पातळ असते, हे आपण खातो. ही आपण खातो भाजी. याचा एक ही भाजी आपण खात नाही. आणि आपण पाऊस सुरू झाला काय हा आपल्याला किडा पाहायला दिसतो लाल कलरचा. हा किडा एकदम मस्त आणि मऊ मुलायम असा वाटतो, एक नंबर. पाऊस सुरू झाला का हा किडा आपल्याला दिसतो. फक्त एक हप्ता दिसतो ना, त्याच्यानंतर गायब असतो हा किडा. हा नंतर दिसतच नाही आपल्याला. ही कवळी भाजीची आपण एक सण करत असतो. आणि नंतर आपल्या मित्रांनो एक जबरदस्त रानभाजी सापडलेली आहे. ही गावठी भाषेत आपल्याकडे फुसलेंडी असे म्हणतात. तुमच्याकडे काय असेल तर मला कमेंटमध्ये मित्रांनो सांगा. पण आमच्याकडे गावठी भाषेत फुसलेंडी सांगतात. याची मुळे एक नंबर लेंडीसारखी असतात आणि गोड एकदम असतात, खायला मस्त असतात. बघा मित्रांनो, एक नंबर आहे फुललेली फुसलेंडी. तर मित्रांनो, आपण भात पेरून आपला झालेला आहे. आता ते भात एकत्र हे करायला लावले आहेत. बघा मित्रांनो, वरती बिया असतात त्या खाली आपले गाडून टाकायला लावल्यात, जेणेकरून पाखरं खाणार नाही. म्हणून हे असं करावं लागतं आपल्याला मित्रांनो. बघू शकता तुम्ही, लहान लहान बिया दिसतात वरती. असा कचरा वगैरे, दगडी वगैरे असतात, ते काढून टाकायला लागतात. मित्रांनो, झोपडीमध्ये राहायची एक अलगच मजा असते.
तर झोपडीमधला तुम्हाला मी एक एरिया दाखवतो कसा राहतो तो. ही आमची आजोबाची झोपडी आहे. तो पावसाळा सुरू झाला काय आमच्या जंगलामध्ये येतोय माळात राहायला. तर बघा मित्रांनो कसा आहे आतमध्ये बंगला. हा एक नंबर आहे. नको नेटवर्कचे काय प्रॉब्लेम नाही, काही नाही, नको मोबाईल, नको काही, नको लाईट नाही, काही नाही, फक्त बत्ती आणि LED बॅटरी वापरत असत होतो आमचा आजोबा. आणि ह्या साईडने त्यांची बैल बांधली जातात. बघा मित्रांनो एक नंबर हा आहे असा एक झोपडी बंगला. हे पाण्याचे साहित्य आहे. आणि ह्या बेडच्या साईडने तो चूल पेटवत असतो इथे. तर ही एक अलगच मजा असते मित्रांनो. ती पण तर पावसाळ्यामध्ये. पावसाळा सुरू झाला काय चला तर मित्रांनो आता मी एक छोटासा वाडा तयार केलेला आहे तो तुम्हाला दाखवतो. वाडा म्हणजे एक छोटीशी जागा, त्याच्यामध्ये भेंडी काकडी वगैरे असं आम्ही लावतो. तर हा बघा माझा छोटासाच एक वाडा आहे. याच्यामध्ये मी सगळं बियाणे लावलं आहे. तर ते रुजल्यावर तुम्हाला तसं दाखवेनच. तुम्ही इकडं बघू शकता कांदे पण लावलेत घोरी करून. त्याला खोशे लावलेत आम्ही. आणि मी इथे भेंडी लावलीत मित्रांनो. झाल्यावर ते तुम्हाला मी दाखवेनच नंतरच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो आता जाऊ आपण दुसरीकडे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांच्या पुढे शेअर करा. मित्रांनो या आदिवासी मित्राला पण मदत करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू.